कोणी द्या कोणी द्या तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग गाईस. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर जो पण नवीन आपली चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा जो दिवस आहे तो फायनल डे आहे कल्याण प्रीमियर लीग 2026चा. तर बघूया कोण चॅम्पियन ठरतो. आज सगळे नॉकआउट मॅचेस असणार आहेत. तर लेट्स जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडवरती. आणि जशा मॅचेस पहिल्या 2-3 दिवसात झाल्या 2 दिवसात तशा आजही होतील. तर तुम्हाला दाखवतो. तर चला तर गाईस मॅच स्टार्ट झालेली आहे. करण पाटील वर्सेस करण सोडा. फायनल डे फर्स्ट मॅच. मध्ये रन आहेत आणि बॅटिंगमधून रन येतात काय माहिती नाही. बट मजा येणार आहे गाईज. करण पाटीलची बॅटिंग आहे पहिलीच आणि बॉलिंगला करण सोडा. बेस्ट वर्सेस बेस्ट. प्ले स्टार्ट. करण पाटील वर्सेस करण सोडा. पहिलाच बॉल डॉट. दोन करण आपले सामने खेळतात पहिल्या सत्रामध्ये. दोन करण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. करण पाटील शॉट चांगला होता बट फिल्डर पण तसेच बेस्ट फिल्डर आहेत. सगळे बेस्ट फिल्डर आहेत. सगळे चांगली फिल्डिंग करतात. सर्कल बाउंड्रीज या बॉलवर स्वीप करायचा प्रयत्न थोडा हलका तरी ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन. सिंगल रन मिळेल. टीम एफर्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. सुरुवात काढतात येतात. बॉल डॉट झाले बट तिसऱ्या बॉलला एक रन आलाय. जबरदस्त खेळाडू आहे. खूप चांगली शांत आली आहे. या बॉलवर रिव्हर्स करायचा प्रयत्न केला गेला. जॉब केला गेला तिकडे. बिग अपील बिग अपील बिग अपील. अपील तर गेले. बघू काय दिसत डिसिजन असणार. तिकडे होते. पहिल्याच ओव्हरला 3 रन दिले. 1 विकेट घेतलाय. बट करण पाटील अजून आहे ग्राउंडवर. आता स्ट्राईकला करण आता एक प्राईज लागले. जर त्या विकनेसने विकेट घेतला त्याला 1000 रुपयाचा प्राईज आहे. एवढी मोठी विकेट आहे. घेऊ शकतो का करण पाटीलचा विकेट. आणि करण पाटील पण विकेट देणार नाही. शेवटी करण पाटीलच्या बॅटमधून आले रन. कडक मध्ये 4 रन. पहिला चौकार आहे करण पाटीलच्या बॅटिंग मधून. ओहो बिग विकेट डाऊन. महत्वाची विकेट. करण पाटीलचा विकेट घेतलाय भाई विघ्नेशने. फायनली 1000 रुपयाचा भेटलाय. मनीष दादा बिग विकेट. मोठा विकेट होता. फक्त एकच बाउंड्री आली करण पाटीलच्या बॅटिंगमधून. आणि जो होता भाई प्राइज लागलेला तो भेटणार 100%. करण पाटीलचा विकेट म्हणजे भाई मोठा विकेट आहे या टीमसाठी. तर त्याला काही झालेले स्वतःच्या टीमला देत 43 रनचं टार्गेट. बॉलिंग अटॅक कसा असेल करण पाटील. फर्स्ट ओव्हर तर आय गेस मला वाटतं करण पाटीलच टाकतोय पहिली ओव्हर. भाऊ करण सोडा किती कप्तान आपली सॉरी आयकॉन इनिंग खेळतो का भाऊ. कारण की आयकॉन आहे त्या टीमचा. ठीकच आहे पहिली मॅच. करण पाटीलला मारलेला आहे करण सोडाने चौकार. एन मुवमेंटला चौकार मारलाय करण सोडाने. एक रन. तर चला 12 बॉल 14 मॅच. पॉवर प्ले घेतलाय. लाऊड अपील. पहिलाच बॉल डॉट. मॅच मध्ये चुरस. 11 बॉल 14. बॅटर आउट. व्हॉट अ एफर्ट गाईज. काय सीन तो होता. नेक्स्ट लेवल यार. नाईस स्टॉप यार. गुड स्टॉप. सोडा अजून बाकी आहे. उम्मीद. व्हॉट अ कॅच. बिग कॅच यार. बिग कॅच. बॉलिंग टीम फुल गरम मॅच झाली. गरम फुल.
अरे यार व्हॉट्स अ शॉट यार. आता होणार आहे बॅटिंग टीम फुल एकदम. आता आले मॅच 6 बॉल 7 वर म्हटलं बाउंड्री आली गाईज. बघू आता ही 6 बॉल 7ची मॅच कोण बॉलर असणार आहे गाईज. मजा येणार आहे गाईज. फुल दगदग असणार. प्रेशर वाईज बॉलिंग, प्रेशर वाईज बॅटिंग, सगळं काय काय प्रेशर वाईज मॅच. पहिलीच मॅच अशी झाली की 6 बॉल 7 वर गेले. बघूया आता काय होईल. एफर्ट यार. नाईस एफर्ट आहे. टीम एफर्ट तर हाय गाईस. फिल्डिंग एफर्ट आहे गाईस. आता आले गाईस 5 बॉल वरती 5 रन. फायनल डे ची पहिलीच मॅच गाईस अशी झाली आहे की बघायला नको. लक्षात राहील की क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय केपीएल. या बॉल स्वीप केले गेले. बॉल जाईल सीमा. हो आता टीम बॅटिंग मध्ये खुश असणार. बघा विनिंग शॉट गाईस. 11 मॅच विन. अभिनंदन गाईस. ही जी मॅच चालू आहे ना भाई, 3 बॉल 3 बाउंड्रीला 8,000 रुपये लागले एअर प्राइस. 2 बॉल 2 तर मारलेत आता जस्ट ऋतिकनी. बघूया. आणि मेन म्हणजे पॉवर प्ले आहे गाईस. ऋतिक समोर आहे राजन प्रजापती. बघूया 8,000चा बॉल आहे हा आताचा. 8,000 गाईज. 3 बॉल 3 बाउंड्री 8,000 जमा भावा. पगार कसा पगार आला ना. एक नंबर झाला आता. किस्सा भरला 8,000 गाईज. 1 मोर पार्टनरशिप. टोटल 3 पार्टनरशिप झाल्या. लास्ट पहिल्या दिवशी पण झालेलं आहे आणि आज पण 2 पार्टनरशिप झाल्या आहे. पण दोन्ही मॅच एकाच मॅच. देवकरण क्या लगता है कौन जीतेगा? कौन जीतेगा? डोरा कौन जीतेगा? बॉलिंग. चलो गाइस डोरा बोला है बॉलिंग साइड जीतेगा. 7 बॉल पे 20 की गरज है गाइस. ये बॉल इम्पोर्टेंट है. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. या बॉलवर रिवर्स केले गेले. टायमिंग थोडं चुकलं गेलं परंतु 1 रन मिळेल. सिंगल डबलचा कॉल होईल का? यस नो यस. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 6 बॉल 19. बघा 22 मिनिटं झाली. टाइमचं तुम्हाला लिमिट्स आहे. सेकंड अन्नू भोईर. 6 बॉल 13. या बॉलवर कट केला गेला. बॉल जाईल सीमा. अन्नू भोईर ऑन फायर गाइस. क्या बैटिंग किया है उन्होंने. अन्नू भोईरची बॅटिंग आवडली आहे गाइस. सगळ्यांना आवडली. आज कल्याणचं नाव मुंबईत घेऊन देखील चांगली कामगिरी केली आहे. कल्याणचा एक जबरदस्त बॅटर अन्नू भोईर. या बॉलवर चेप आउट झाले. हो 4 बोलून 4 मारतो गाइस. यही चौकार. 6 बॉल फेस केलेत गाइस. अन्नूच्या लाईव्ह 5 बाउंड्री. लक्षात राहील. खतरनाक बॅटिंग. खतरनाक जबरदस्त बॅटिंग केली आहे. 4 बॉल मध्ये 5 रन करायचे. 4 बॉल 5. 4 बॉल मध्ये शिकायला 5 धावांची गरज. 3 बॉल 4. 3 बॉल 4. आता विकेट आहे. 3 बॉल 4. 3 बॉल 4. 3 बॉल 4. कोण जिंकेली मॅच? चौकार येईल का? ऋतिक जाधव. या बॉलवर डॉट बॉल. 2 बॉल 4. 2 बॉल 4. 4 धावा. सध्या हवा चालू आहे. अन्नू भोईरची चांगली कामगिरी करतात. 2 बॉल 4 ची मॅच. कल्याणकर मॅच आवडली तिथं झाला होता. उद्या जबरदस्त मॅच. आजच्या दिवसातली 2 बॉल मध्ये 4 धावांची 2 गरज बॉल आहे. 4. विजयनी जर मॅच काढली तर कल्याण. 2 बॉल 4. ऋतिक जाधव. वाईट वाईड बॉल. अगदी स्वतः झोपला लोळला. वाईट बॉल. और इस बार क्या आपने खेला स्ट्रोक. अच्छी फील्डिंग. डबल का बॉल दिया और ओहो विकेट. कहानी में ट्विस्ट आ चुका है गाइस. काय मॅच रंगली गेली. बॉटम मॅच. 1 बॉल 2.
परंतु भविष्य गाईज ही मॅच तुम्हाला घडवायचं आहे तर तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल, जिंकावं बाउंड्री लागेल. मारायची. 1 बॉल 2 ला 1 बॉल 1 केलं तर सुपर ओव्हर आहे. कल्याण प्रीमियर लीगच्या 2006व्या पर्वामध्ये पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? सुपर ओव्हर भेटेल का गाईज? क्या लगता है सुपर ओव्हर आहे का? आकाश सुपर ओव्हर 1 बॉल 2 एकदा जोरदार डाव, 1 बॉल 2 जिंकणार कोण? 1 बॉल 2. दगदग करणारी मॅच आहे. एक चेक वाह. एक चेक एक चेक जबरदस्ती केला गेला. विक्रम येते सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल का? आणि तिकडे पहिली सुपर ओव्हर फर्स्ट सुपर ओव्हर गाईज. रिव्ह्यू कुठचा रिव्ह्यू? चायनाने काहीतरी रिव्ह्यू घेतलाय. तीन बॉल सुपर ओव्हर झाली. 11 रनचं टार्गेट होतं टीम बाईच्या टीमला. 3 बॉल 9 हा बॉल 9 वर आली आता ही मॅच. या बॉल आहे. बॉल जर या बाउंड्री आली बॉलवर 3 तर मॅच अजून ट्विस्ट होणार. तर मात्र मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बघूया दिशेला आता काय पण जर आला तर मात्र आपलं अस्तित्व आहे निर्माण हे सिद्ध करत Bowling असताना आहे प्रवीण चायना. काकाची चायना bat ती वरती आज त्या support मैदानात करते. घालत आता नाही बघूया का? काय होतं. 3 बॉल 9 एका साईडला कल्याण साहेब जबरदस्त बॉलर, एका साईडला जबरदस्त बॅटर प्रवीण काका. या बॉलवर देखील दाबून ठेवला गेला आणि Wicket. One more down. प्रवीण खनकाला बाहेर जावं लागेल. विकेट आहे विकेट आहे. मॅच 2 बॉल 9. काय मॅच रंगताना पाहिली गेली आज कल्याण प्रीमियर लीगची सुपर ओव्हर आज आपण पाहिली गेली. चायनाने जबरदस्त बॉलिंग केली आहे. 2 बॉल 9 करायच्या स्ट्रायकरला सुनील फुलवरे. या बॉलवर रिव्हर्स केले गेले. Shot या दादा. रणनीतील 4. एक बॉल काही होऊ 5. शकतं क्रिकेटमध्ये. एक बॉल 5. एक बॉल मध्ये ऐसा लगा भाई कबड्डी का मैच देख रहा हूँ. किती बच गई आणि हा सामना जिंकला गेलाय. Match हॅरी win. संघ. चला तर काय सेमीफायनल स्टार्ट झाली. पुढा थोडं माफ करा, मला प्रॉपर टीमची नावं नाही माहिती आहे, तर थोडा समजून घ्या जरा. काहीच फर्स्ट बॅटिंग आहे R1 स्पोर्ट्स डोरा. बघूया श्री गणेश झालेला तर आहे. 1 रननी सुरुवात झाली आहे. ग्राउंड बघा काहीच भरला एकदम खचाखच एकदम. बघा चित्तुदा देवकरण. या मॅचमध्ये ना जर काहीच हॅट्रिक घेतली कोणी तर 2,000 रुपये प्राईज आहे. आयुष शपथ. डॉट बॉलला 5,000 रुपये गाईज. डॉट बॉलला 5,000. काय प्राईज लावताय? काय प्राईज लागतात गाईज? डॉट बॉल 5,000. कल्याणकर कसे आहात? एक चेक एक चेक. मेगा सेमीफायनल फर्स्ट मॅच. प्रत्येक बोर्डला 1,000 रुपये आहेत गाईज. भाई ही फायनल डे एन्जॉय करायचा तर आज दिवस आहे KPLचा. बोर्डला 2,000 सॉरी 1,000 रुपये. चला आता सुरेश सॉरी अरुण. बाउंड्री कडक. पुरा वर्सेस डोरा. डोरा वर्सेस पुरा. पहिलाच बॉल बाउंड्री कडक. हो हो डोरा डोरा डोरा. व्हॉट अ फिल्डिंग यार विपुल. याच्या आधीच्या मॅचला मारलेली गाईज 50 अंडरम मध्ये आणि ते पण KPL मध्ये गाईज. वाईट बॉल. अरे यार बिग विकेट. 1 विकेट गॉन. R1 स्कोर. सुरेश पुढा ऑन फायर. कमबॅक तर केलाय गाईज. काय पण बोला, मॅच खतरनाक होणार आहे आताच्या मॅच.
शेवटचा बॉल लास्ट बॉल टू गो लास्ट बॉल टू गो. सेमीफायनल असं म्हटलं जातं ना कुठल्याही Semi-final. सेमीफायनल त्या फायनलहून अधिक दर्जेदार असतात पण इथे तुम्हाला Match जी रंगते ना, पूर्ण त्या commentators. शेवटचा बॉल आज धावा लागल्या टॉप बॉलवरती पुढा स्वाती गेट वरती असणार आहे आणि आता दादा. डोरा त्याच्या समोर हा बॉल पुन्हा एका पुढे ओ डोरा वॉट अ शॉट यार. हे खऱ्या अर्थाने काहीच कॉमेंट्रीला पण फुल दिसत आहे यार. पूर्ण मॅच गरम करतात पूर्ण मॅच. यस जॉली बॉल सेल्फी लेतो. जगदीश बॉलिंग नाही ओ दांडी 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 गोल. बिग विकेट डाऊन. टीम आरवन स्पोर्ट. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हो हो एक रन शाबाश. फक्त डोराला साथ भेटली पाहिजे गाईज. काही पण करा डोराला साथ द्या डोरा मारेल. चला तर आलाय सगळ्यांचा फेवरेट डोरा. डोरा डेंजर डोरा गाईज. काय पण कर बाबा. एवढ्या मॅच खेळल्या नॉनस्टॉप कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे. एक मॅच खेळ फक्त टीमसाठी. बघूया काय. हो हो ओढ शॉट यार. फिल्डिंग पण भाई खतरनाक चाललंय. आता डोराच्या विकेटला 5 रुपये लागले. फक्त जो पण डोराचा विकेट घेईल ना 5,000. कोणाला भेटेल विकेट. भाई डोराच्या विकेटला 5,000 भाई डेंजर. इथे स्विचिंग करण्याचा प्रयत्न पाहिजे हलकीशी गडा लागणार असताना अगदी शॉटवर आता ही कॉन्टॅक्टची रायवलरी ही मॅच बद्दल मॅचची असणार ही लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. हो चांगला स्ट्रोक अरुणच्या डोरा डाय डोरा डेंजर डोरा. शेवटचा बॉल या बॉलवरती देखील पुन्हा एकदा कॅप्टन केल्याचा प्रयत्न खूप फिल्डिंग एफर्ट नेक्स्ट लेवल. कृष्णा आहे ओहो वॉट अ शॉट यार. वॉट अ फिल्डिंग यार. अति दर्जेदार फील्डिंग बॅटिंग फिल्डिंग सगळं नेक्स्ट लेवल होतं. 100% देतात सगळं. चांगली फील्डिंग होते अरुण चव्हाण 3,000चं प्राइज लागलं परत. हाय खतरनाक यार. डोराच्या विकेटला 3,000. सगळ्यात चांगला बॅटर हो हो डेंजर डोरा खतरनाक. डेंजर डेंजर डोरा डेंजर डोरा. मिलेगा जिसका तो सही मायने में कुछ भी आता है. बोलो गाइस. भाई डोरा क्या मार रहा है आज. हो इथे स्विचिंग करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने केला. Dot ball. आला पुढे सरसावून वाईड बॉल. पुढचा बॉल आणखी एक दर्जेदार वॉट अ शॉट यार. डोरा कडक यार. फिल्डिंगला एक नंबर. फिल्डिंग पण चांगला एफर्ट केलेला भावानी. हार्ड लाईक गाईस. चांगला मारला. नेक्स्ट बॉल स्विचिंगचा पुन्हा एकदा प्रयत्न. कम ऑन यार डोरा. बटन 6 ना भूतोना भविष्याची आर गेलेला आहे. ओहो एक चेक. पहिल्या इनिंगमध्ये पुढे आला आणखी एक गोल. खूप चांगला प्रयत्न. गाईस काय एफर्ट दिलाय भावानी. पोलीस Important over in match. शेवटचे 6 बॉल. पहिला बॉल स्विचिंग कृष्णा ओहो 4 रन कडक. करत केलाय. आलाय पहिल्या बॉलवर. लास्ट 5 बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा What a field यार. अप्रतिम फिल्डिंग करतोय. कॅपिटलाइज करा. लास्ट 4 बॉल. बघूया किती रन येतात या लास्टच्या 4 बॉल वरती. वॉट अ बॉल. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ शिल्लक. सिद्धार्थचंही कौतुक करावं लागणार आहे. अरुण चव्हाण सारख्या बॅटर समोर त्यांनी डॉट बॉल फेकला. 3 बॉलचा खेळ पुढे आला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि इथे त्या दबावाखाली अगदी थोडीशी बचाव. वाईड बॉल. त्याचे थोडी दौऱ्याचे अस्तित्वाचे 3 बॉल दोन्ही टीमसाठी इथून करावं लागणार आहे. इथे देखील पुन्हा एकदा हलकीशी चेस केलं जातं. एकदा कॉम्प्लीट होईल. एक रन. इथे मिळणार. हे देखील असं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो वॉट अ शॉट यार कृष्णा. कडक यार बॅटिंग यार. बादशाह. मैदानाच्या बाहेर आणि जातोय कसा तर अगदी सरळ आलाय चौकार. 2 बॉल बाकी लास्टचे. आणखी एक बॉल पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. विकेट मिळेल का. गुणाची विकेट मिळाली आहे. बिग विकेट. अरुण चव्हाण बॉल झालाय. अरुणची विकेट झाली. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल 39 झाला. शेवटचा बॉल इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉटवर चांगली फिल्डिंग केली जाते.
फर्स्ट इनिंग कम्प्लीट आहे. वेळ आहे ना क्रिकेटमध्ये ती बदलायला मित्रांनो वेळ लागत नाही. पवन आता विकी कसा बॉल हाताळतो, एखादी चांगला हाताळला तर मात्र त्यालाही कॉन्फिडन्स What a shot यार साई. अच्छा what a shot. याच टुर्नामेंटला भावांनी ट्रिपलचा ब्रँड अँबॅसिडर याच टुर्नामेंटला गाईज भावाला ब्रँड अँबॅसिडर म्हणून घोषित केलेला ट्रिपल एसचा. लकी टुर्नामेंट असेल याच्यासाठी तर मला तर वाटतो. थोडं कॉर्डिनेशन करायला पाहिजे प्लीज. आता बघू कुठे शॉट मारतो. वाईट बॉल पण टाकण्याची क्षमता आहे विकीमध्ये. पुढचाही बॉल वाईट बॉल. त्यावेळेस देखील त्याचा प्रयत्न करतात. 10 धावा लागल्या धावापर्यंत भाई एवढी मोठी टुर्नामेंट प्रेशर असणारच, काय पण बोला. ही मजा आहे. प्रेक्षक हे प्रेक्षक प्रेक्षक पुढच्या गोलबाची हलकीशी कडा डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल. प्रेक्षक साथ देतील तर देऊयात आपण एक शिवाजी महाराज की जय सियावर रामचंद्र की जय. येस ही पहिली प्रचंड प्रेम दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर बॉल No ball. बोलत असं की हलकीशी चूक केलेली आहे का? नो बॉल. मेगा सेमीफायनल. एक रन, 2 रनची गरज होती, आता 1 रन. मॅच विन. कल्याण प्रीमियर लीगला मेगा फायनलला पोहोचलेली आहे टीम कुडाई लेवल. चला तर काही लास्ट इयर अनाउन्समेंट केलेली चिट्टूदानी लास्टच्या फायनल टीमला दोन्ही टीमला शूज असतील प्रत्येक प्लेअरला. ते भाई फायनल टीमच्या प्लेअरला डेंजर. फायनल मॅच टीमला शूज आहेत गाईज ॲडिडास. खतरनाक यार, खतरनाक मानलं पाहिजे यार. बघा गौरवाची परंपरेची प्रतिष्ठेची स्पर्धा, बहुचर्चित लोकप्रिय स्पर्धा म्हणजे कल्याण प्रीमियर लीग. चला मॅच कडे वळूया आपण आता. गेली 5 वर्ष सातत्याने डॉट बॉल. समालोचनाची सुरुवात नंतर या स्पर्धेमधून झाली. पाहू शकता. त्यानंतर मुकेश दबे देखील यांचा विशेष सन्मान केला जाईल. अंबरनाथला जी टुर्नामेंट होणार आहे गाईस, भाई खतरनाक टुर्नामेंट होणार आहे. लोटे चषक येणार आहे फेब्रुवारीमध्ये 20-21-22ला 20-21-22 फेब्रुवारी लोटे चषक होणार आहे. तर सगळ्यांनी या. लोकेशन अंबरनाथ पश्चिम गुंडवली भवानी चौक. लक्षात राहील सर्वांनी नक्की या मॅचचा आनंद घेण्यासाठी धन्यवाद. थँक्यू सो मच. ट्रिपल एस लाईव्ह पण असणार आहे. त्यानंतर मुकेश दबे यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. आपल्यापर्यंत पोहोचवतील. चला संकेत सर वाईट बॉल. फर्स्ट इनिंग झाली आहे. ते 30 बॉलाचं टार्गेट आहे देवकरांच्या टीमला. बघू ह्या जो केला तो डायरेक्ट मेगा फायनल घेणार आहे पुढा लोकांसोबत. तर बघूया आताची मॅच जी आहे ती खतरनाक होणार आहे गाईज. 30 रन झाले आहेत, 39चं टार्गेट आहे. देवकरांचा परफॉर्मन्स बघूया, कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे आजच्या दिवसात. आताची मॅचच्या बघूया काय होतं. आता इथे प्रश्न विचारणार आहे मध्ये कोण विनर असतील काय माहिती. आता देवकरांची मॅच आहे, त्यामध्ये जर त्यांनी 6 बाउंड्री मारल्या ना किती 25,000 प्राईज लावलंय फक्त 6 बॉल 6ला. म्हणजे बघा फायनल डे कसा चाललाय. अजून 25,000 म्हणजे काय बोलणार यार. 6 बॉल 6ला पहिलाच बॉल आलाय डॉट बॉल. बघूया देवकरण काय करतोय. डॉट बॉल. पहिला चौकार आलेला आहे बट 2 बॉल नंतर 1 चौकार आलाय. तिसरा चौकार आहे 3 बॉल तिसऱ्या बॉलला. अजून एक प्राईज लागला आहे. तर आनंद लोकांनी देवकरांचा विकेट घेतला 2,000. लास्ट टाइम केलं विकेट घेतला तेव्हा 5,000 भेटले. आता बघूया काय होतो. 4 बॉल 4 आलेत. 3 बॉल आल्यानंतर 1 बाउंड्री आली बट काय मतलब नाही. 4 रन झालेत. मॅच चालू ठेवली पाहिजे फक्त काय पण करा.
देवकरण ऑन फायर, 2 बाउंड्री मारल्यात. KPL चौकार. ओ व्हॉट अ स्टॉप यार, नाईस फील्डिंग यार. पूर्ण पुणे मॅचची पकड. देवकरण ऑन फायर गाइस. कंसिस्टेंट परफॉर्मन्स ऑफ द टूर्नामेंट. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा करते वाइड बॉल. यावरती खेळतो भूमिपुत्र डॉट बॉल. आणि अगदी आपण पाहिलं तर तिसगावचे सुप्रसिद्ध राहण्याची गरज यासाठी 1 रनची गरज आहे. वाईड बॉल. मॅच विन टीम देवकरण. वेल प्लेड ब्रो. चायनाला पण फुकट कॅप भेटली आहे भाई. फायनल मॅचच्या 2 टीम. देवकरण वर्सेस सुरेश सरोज कुडा. अँड लास्ट इयर ज्यांनी फायनल मारली ते 2 प्लेयर म्हणजे समोरासमोर असणार आहेत. साहिल पाटील आणि देवकरण लास्ट इयर एकाच टीममध्ये होते, बट आज समोरासमोर आहेत. वेल वर्सेस आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट होणार आहे. आणि गाईज त्याला लास्ट वेळी पण बोललो मी, ब्रँड अँबॅसिडर केलेला आहे या टुर्नामेंटला साहिलला. बघू आज काय परफॉर्मन्स होईल दोन्ही टीमचा, कोण जिंकेल फायनल. प्लीज बघा पूर्ण ब्लॉग आणि सांगा कसा वाटला ब्लॉग. मजा येणार आहे गाईज. दोन्ही मेगा फायनल मेगा फायनल आपण पाहतो. पहिल्यांदाच प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदाच खेळायला झाले आणि पहिल्या फेरीमध्ये सांगितलं आम्हाला धमाका हमारा आणि 6 आपले मेगा फायनल समोर पाहतो. प्लीज वेलकम मेगा फायनल. जो संघ टॉस जिंकेल सिल्वर कॉइन भेटेल. बघूया कोण टॉस जिंकतोय मेगा फायनल मॅचचा. कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विनंती करेन टॉस करा. लकी असेल तो टॉस जिंकेल. परत एकदा वन मोर. KPL कॉल. कॅप्टन भरपूर बोलले होते पण ओनर बोलले नाही आहेत. कॉइन नंतर द्या, पहिले त्यांना बोलू द्या. कॅप्टन टॉस विन. नेहमी टॉस जिंकल्यावरती कॅप्टनला आपण विचारतो निर्णय काय, पण आज आता आम्ही ओनरला विचारतोय ओनर काय असेल. ओनर टीमचा ओनर गाईज. दोघ्या पुढे डिसिजन काय. बॉलिंग बॉलिंग. फर्स्ट ऑफ ऑल कुणाला प्रश्न विचारेल पहिले की मेगा फायनल वर्सेस देवकरण मनामध्ये एक्साइटमेंट किती आहे. एक्साइटमेंट खूब है और हर साल में खेलना आता है तो अच्छे ही टूर्नामेंट होते होते तो आज अच्छा लगा खेलने के लिए फाइनल में. ज्या प्रकारे आपण पाहतोय दादा एंट्री केली जाते खेळाडूंची. अगदी आपण पाहिलं तर 2 डगआउट 3 स्टँड बघू व्यासपीठ. या स्पर्धेबाबत प्रथम काय सांगाल की तुम्ही इथे संघ घेण्यासाठी किती इच्छुक असतात. ओनर आहे ना शेवटी. एक प्रश्नाचं उत्तर द्या. ओनरशिप मिळाली, संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला. आतापर्यंत कॅप्टन टॉस करत होता, लास्ट मोमेंटला टॉस करण्यासाठी आला आणि चांगली झाली. सिल्वर कॉइन मिळतोय, त्याबद्दल काय सांगा. आनंद आहे. लहानपणी पेपरमध्ये एका शब्दात उत्तर दिल्या. शॉर्ट बट स्वीट, एका वाक्यात उत्तर द्या. गुरु आमचे ओनर आहेत, ओनर प्लस प्लेयर देखील ओनर आहेत आणि ओनर प्लस पहिल्यांदा संघ घेतला. विचार तरी केला होता की आपण मेगा फायनल पर्यंत येऊ. नाही केलेला का की गेल्या वर्षी तुला बोललेलो की आम्हाला टीम पाहिजे आणि भेटली. आणि पोरांची मेहनत आणि देवकरांची मेहनत आम्ही पर्यंत आलो आणि पुढे पण जाऊ. काय सांगाल
ट्रॉफीबाबत पहिल्यांदा संधी मिळाली आणि पहिल्याच संधीचं सोनं केलं असं म्हटलं तर वावगं जाणार नाही. आता कमिटीच आम्ही आहे दरवर्षी मेहनत आमची आहे महिना आम्ही मारू शुभेच्छा. अँड फायनल मॅचचा टॉस इथे कम्प्लीट झालेला आहे. टॉस न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सहारा वॉरियर्स वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल बॅटिंग साठी आमंत्रित केले एपी तिसाई वॉरियर्सला. एकदम एका झाले पाहिजे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती पुन्हा स्थानापन्न व्हायचंय. मालकाला आपण देत आहोत चांदीचं नाणं सिल्वर कॉइन आणि केपीएलची ट्रॉफी देखील प्युअर सिल्वर आहे. चला टीम प्लॅनिंग चालू आहे कुडावायच्या टीमचं. आणि हे बघा अंपायर मेगा फायनल मॅचचा सूरज म्हात्रे मॅन फ्रॉम डोंबिवली. स्टार्ट झालेली आहे. पहिली बॅटिंग आहे देवकरांची. बघूया काय स्कोर होतो पहिल्याच इनिंगला. आणि गाईज क्राऊडला तर फुल इज्जत आहे गाईज. क्राऊड नेक्स्ट लेवल यार. फुल एकदम क्रिकेट गरम करतो. प्लेयर लोकांना पण गरम करतात. फुल ऊर्जा 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 निर्माण होते प्लेयर लोकांमध्ये. आणि त्यानंतर पण सगळ्यात मेन काम म्हणजे आपले कॉमेंट्रेटर मनीष दादा, सागर दादा, प्रथमेश भाई खतरनाक कॉमेंट्रेटर. बघूया काय होतं. पहिलाच बॉल काय पडतो. चला परत एकदा प्राईज लागेल. 6 बाउंड्रीला 15,000. ये देखो भाई साहिल लकी लकी टूर्नामेंट हो जी. तेरे सामने ही भाई, तेरे सामने तेरा ओपनर है, तेरा पार्टनर. वाह खतरनाक. व्यावसायिक गटात एकाच संघामध्ये खेळतात. वाईट बॉल. त्यांचा मुलाचा वाटा आहे. या बॉल स्वीकारायचा प्रयत्न केला गेला. पॉइंट लागला. डॉट बॉल. एक बॉल एक झालेला आहे. साहिल 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 कोण चॅम्पियन होईल? कोण होईल चॅम्पियन? कोण जिंकेल? केपी या बॉलवर ड्राइव्ह केला गेला. देवकर परमारचा बॉल. व्हॉट अ शॉट यार. नाईस ड्रॉप यार. गुड फील्डिंग यार. विपुल मोरे. विपुल मोरे व्हॉट अ फील्ड यार. या बॉलवर रिवर्स करायचा प्रयत्न केला. 4 रन कडक सुरुवात झाली. पहिली बाउंड्री आली आहे मेगा फायनलची पहिली बाउंड्री. जर ह्या बॉलला बाउंड्री आली तर 3,500 रुपये भेटणार भाई प्लेअरला बॅट्समनला. बघूया. डॉट बॉल. 2 बॉल 2 मारलेले कडक मध्ये बट बॉल डॉट. प्रश्नाची उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळते. थोड्याच वेळात मिळते. अप्रतिम देवकर परमारच्या बॅटमधून हिरा कसा कलेक्टर म्हणतात ना. सारखा कसा जातोय अगदी प्रेक्षकांनी पाहिलं. आणि आता इथे ज्या मैदानावरती आले त्यांनी करू शकत नाही. मी आणि माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहणार आवाज आणि जे आवडला खऱ्या अर्थाने साहित्याचाही मोठा वाटा राहिला. आणि बॉलिंगला देवकर. पहिली 50 मारले या टुर्नामेंटला या सीझनला. कल्याणकर बघूया कशी होती. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सगळ्यांना माहिती सगळं काही शक्य आहे. पुढचा बॉल पुढे चालला. विकेट मिळाली का? हा निर्णय बिग विकेट डाऊन. गोल्डन विकेट. कसा काम. कॉमेंट्री बॉक्स प्लीज खाली करा. आता कोणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबून आता जर आपण कॉमेंट्री बॉक्स खाली करून द्या. कॉमेंट्री बॉक्स खाली करून द्या. आता रिव्ह्यूची मागणी केली जाते. कंट्रोल रूमकडे विकेट नॉट आउट. विकेट काय काय समजत नाही. प्रेम आणि एकतर्फा सामने कोणालाही आवडत नाही. आणि आता इथून मात्र या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आणि मॅच वे चॅम्पियन कोण असेल चॅम्पियन केपीएल 2026. आणि इथे मात्र आपण पाहतोय सीझन 6 आणखी एका विकेटचं पतन होत आहे. आणि शेवटची विकेट दिवस खेळायला प्रत्येक वाईट बॉल पण पाहतोय. आणि आता मात्र या मॅच मध्ये विजयी रथावरती शेवटच्या बॉलवरती
चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम देवकरण. वेल प्लेड गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स. काय जल्लोष खतरनाक, एक नंबर आणला पाहिजे यार देवकरण यार. हेड्स अप लोगों, एक बार हार्ट्स इन द चैट लिख दो गाइस कमेंट में. देवकरण क्या खेला है, नॉट आउट, मतलब कंसिस्टेंट परफॉर्मेंस है गाइस. पूरा टूर्नामेंट, पूरा मैच, लीग स्टेज वगैरह वगैरह XYZ खतरनाक. चला तर आता काहीच प्राइस डिस्ट्रीब्युशन असणार आहे. मोमेंटो वगैरे वगैरे XYZ सगळं दिसणार आता या हा समालोचक टायमिंगला. बघू कोण असेल सिरीज मॅन ऑफ द सिरीज KPL 2026 चा. सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभास्ते हा ये देखो गाइस, सब क्राउड. खतरनाक टूर्नामेंट. पहिल्या दिवशी आणि अंतिम स्टेज खाली झाला पूर्ण. आता फुल जल्लोष असणार आहे. तर व्हॉइस ऑफ पंढराम क्रिकेट, व्हॉइस ऑफ अंडर सागर मोरे सर, सागर सर, पासून ते 6व्या सागर दादा खतरनाक. सागर दादाची ऊर्जा गेली आहे पूर्ण. पहिल्या त्याच्या चालण्यावरती समजतंय आणि गाइस. आजचं हे 6वं पर्व मनीष दादा खतरनाक कॉमेंटेटर. फुल रिस्पेक्ट, हार्ट्स इन द चॅट एक जोडलेले आहेत सातत्याने. त्याचे सागर सर आपण या आपला सागर सर स्पर्धेच्या वतीनं स्वीकारायचा आहे कल्याणकरांचा. आणि चिट्टू पावशीचं विशेष प्रेम करत राहील. चला आता फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच देवकरण करताय फायनल मॅच. देवकरण वन साइड वन साइड वन साइड ब्रो, वन साइड. कन्सिस्टंट परफॉर्मन्स ऑफ द टूर्नामेंट फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो देवकरणला, ज्याने अप्रतिम कामगिरी केली. मेगा फायनलच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर जबरदस्त प्रदर्शन राहिलं. प्रत्येक टीमला शूज गाईज. 13 खेळाडूंनी यायचे. असं कुठच्या टुर्नामेंटला झालं नाही, बट या टुर्नामेंटला झालंय. 13 प्लेयरला सगळ्यांची 13 चांगली कामगिरी आपण शूज. ॲडिडासचे ते पण जशी मागणी ब्रँड. अक्षय तसा पुरवठा. मागणी केली शूजची, शूज दिले. अजून काय हवंय आत्ताच सांगा. आणि खरं तर फायनल मॅच टॉस विन जो ओनर झाला त्याला देखील आपण सिल्वर कॉईन दिलं. कशाचीच कमी पडू दिली नाहीये. म्हणजे तुम्ही आता कोणती अगदी आपण पाहिलं तर इकडे शंका घेऊ शकत नाही स्पर्धेवरती, कोणते प्रश्न विचारू शकत नाहीये स्पर्धेला. इतकी अव्वल दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय. जे जे मागितलं ते ते दिलं, तशी मागणी तसा पुरवठा असलेली कल्याण प्रीमियर लीगची स्पर्धा. तब्बल 13 शूज आपण पाहतोय. चॅम्पियन्स आणि 13 आपले शूज कलेक्ट करायचे आहेत. 13 खेळाडूंना आपण शूज कलेक्ट करा. कोणी इकडे येऊ नका, कोणी इकडे येऊ नका. तुम्ही पर्सन यायचं असेल तर या. देवकरणला आपण पाहतोय, ज्याचं आउटर आयकॉनचा बहुमूल्य योगदान राहिलं. विशालला आपण पाहतोय. खरं तर मनूला देखील आपण पाहणार आहोत. तिकडे प्रशांत आहे. अमनला देखील आपण पाहतोय. जेन्युइन ऑलराऊंडर बॉबी, ज्याने फार इम्प्रेस केला आज. चितूला देखील आपण पाहिलं, आउटस्टँडिंग एफर्ट्स बिल्डिंग मध्ये दिले. खरं तर दीपक आपण पाहतोय. आपसमध्ये अगदी आपण पाहिलं तर तुम्ही साईज ऍडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर रोहनला आपण पाहतोय. सागर आहे, अमर आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर वीरूचा ज्या खेळाडूवरती सर्वात जास्त विश्वास आहे तो धीरू, अर्थातच धीरू आहे. 13 खेळाडूंना आपण पाहतोय स्पोर्ट शूज. ते देखील आपण पाहिलं तर ब्रँडेड स्पोर्ट शूज एडिडास. क्या बात आहे. कल्याण प्रीमियर लीग मागील 2 वर्ष आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला राहिला. त्याच्या नावात आहे रन. तो देवकरण प्लेयर ऑफ द टूर्नामेंट देवकरण. काय वाजवा एकदा देवकरण परमासाठी देखील. क्या बात आहे. काय अफलातून खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. सबसे ज्यादा विकेट छटकाई. कैसे लग रहा है फर्स्ट ऑफ ऑल प्ले आउट टूर्नामेंट? सबसे पहला तो टूर्नामेंट अच्छा इतना कर रहे और प्लेयर लोग को भी इतना अच्छा अंदर में बड़ा टूर्नामेंट हो रहा है. और कल्याण के लड़के को भी आने का चांस मिल रहा है. KPL खेलने में तो बहुत मजा आता है.
पिछले साल भी बेस्ट बैट्समैन मिला था, इस साल से मिला वो बहुत अच्छा लग रहा है। पिछले साल से शुरुआत हुई आपकी इस प्रतियोगिता के साथ और इस साल देखिए तुरंत ही दूसरे साल ये पहला साल आपकी टीम का था और दूसरा साल आपका था, दोनों ही डिपार्टमेंट में। एक बार टीम ने भी अपनी चैंपियनशिप रहे और इंडिविजुअल परफॉर्मेंस भी बहुत बेहतरीन रहा, उस बारे में क्या कहोगे? टीम में सब लड़के लोग अच्छे, पूरा टीम एफर्ट की वजह से जीता और पिछले साल भी सब अच्छे कॉम्पिटिशन, अभी भी अच्छा कॉम्पिटिशन था और टूर्नामेंट जीते तो अच्छा लगा। कल्याण प्रीमियर लीग आपके लिए लकी साबित हुई पिछले 2 सालों में, इतना अच्छा प्रदर्शन कर रहे हो, सिर्फ कल्याण प्रीमियर लीग में नहीं और भी बहुत से टूर्नामेंट में आप बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हो। किसी स्पोर्ट्स ब्रांड ने आपको अप्रोच किया ब्रांड एम्बेसडर बनने के लिए अब तक? नहीं, मैं किसका ब्रांड एम्बेसडर नहीं। तो अगर आप बनना चाहोगे इन फ्यूचर किसी ब्रांड के एम्बेसडर, तो कौन से ब्रांड के साथ आप जाना चाहोगे? तो अभी पता नहीं। तो पिछले 2 सालों में इस प्रतियोगिता में बहुत बेहतरीन प्रदर्शन आपका रहा। पिछले साल भी अनिल पाटिल एक खिलाड़ी थे जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया। शैलेश यादव ने सिर्फ आकर उनका खेल देखा और इनको ब्रांड एम्बेसडर घोषित किया था, लेकिन पिछले 2 सालों से आप पर नजर है, सभी खिलाड़ियों के होने दो या फिर ओनर्स के होने दो, शैलेश यादव के होने दो, तो क्या श्री साई स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर बनना चाहोगे? बोलिए। बात है तो ठीक है, शैलू दादा ने बताया कि आप श्री साई स्पोर्ट्स के ब्रांड एम्बेसडर बन सकते हो, तो आप शैलू दादा से कांटेक्ट करिए और ये ढेर सारी शुभकामनाएं आपको आगे प्रतियोगिता के लिए होंगी जरूर। और आपण सहभाग दिला, मागच्या वेळी बोलले होते की मला ही स्पर्धा खेळायची आहे, यावर्षी त्यांना संधी मिळाली आणि प्युअर सिल्वरची ही ट्रॉफी आहे। प्युअर सिल्वर म्हणजे चांदीच चांदी आहे आणि प्रश्न होता सर्वांना 20 संघ खेळणार, त्यामधून जिंकणार कोण? 2 संघ पुढे आले, 19 संघांना पाठी टाकत असताना प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं। KPL सीझन 6 मध्ये त्यांनी सांगितलं मोठमोठे गाड केले गंमत मध्ये, अर्थातच AP तिसाई वॉरियर्स चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, AP तिसाई वॉरियर्स इज द चॅम्पियन।